मुंबईमध्ये महायुतीचं जागा वाटप ठरलंय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिंदे सेना 91 जागांवर लढणार आहे, तर भाजप 136 जागांवर लढणार आहे। आपण पाहतोय भाजप आणि शिंदे मधील जागा वाटपाचा तिढा काही सुटत नव्हता, मात्र अखेर आता या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं आहे। शिंदे सेनेला 91 जागा तर भाजपला 136 जागा मिळणार आहेत। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज। सूरज, आपण पाहतोय मुंबईमध्ये महायुतीचं जागा वाटप अखेर ठरलेलं आहे, काय अधिक माहिती मिळते? निश्चितच गेल्या अनेक तासांपासून नंदनवन बंगल्यावरती भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची जी आहे ती खलबतं रंगली होती। खरं म्हणजे मुंबईत कोण किती नेमका जागा लढणार यावरती खलबतं सुरू होती। शिवसेना कुठेतरी एकेकाळी आक्रमक होती की आम्ही 125 जागा आम्हाला हव्या आहेत, मात्र आता हे निश्चित झालेलं आहे की मुंबईत शिंदे सेना जी आहे ती 91 जागा लढणार आहे आणि त्यानंतर उर्वरित ज्या जागा आहेत त्या जागेवरती भाजप लढणार आहे। त्यामधून भाजप आपल्या मित्रपक्षांना जी जागा देऊ शकते, मात्र उर्वरित जेवढ्या जागा आहेत तेवढा भाजप लढणार आहे। मात्र जी शिंदे सेना 125 जागेवरती आक्रमक होती, मागणी करत होती, ती कुठेतरी आता 91 जागेवरती आता तरी समाधानी झालेली आहे आणि 91 जागेवरती शिंदेची शिवसेना जी आहे ती लढणार आहे। आपले महायुतीचे नेते जे आहेत ते बाहेर आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। ठीक आहे ना? जवळपास 5 ते 6 तास ही चर्चा झालेली आहे। मुंबईतलं जे गणित सुटलंय का आणि किती जागांवर कोण लढणार आहे, एबी फॉर्म नेमके वाटप होणार आहे? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाईची महायुती ही मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागा लढणार असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे। महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील। येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल, एकत्रितपणे प्रचाराची कॅम्पेन असेल आणि मुंबई महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाला पाहिजे, जेणेकरून मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे। आणि आता एक नवीन मामूंची टोळी जी या मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छिते त्यांना घरी पाठवण्याचं काम हे महायुती करणार असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। आज रात्रीच सर्व उमेदवारांना सूचित केले जाईल। काही लोकांनी आज ज्यांना सूचित केलेलं आहे अशांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, कारण आमच्या याच्या आधी 200 पेक्षा जास्त जागा याच्यावरती आमचं एकमत हे झालेलं होतं। फक्त 20 जागांची चर्चा ही अपूर्ण होती आणि त्यामुळे आज काही उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। उर्वरित महायुतीचे सर्व उमेदवार हे उद्या दिवसभरामध्ये आपले नामांकन अर्ज दाखल करतील। खरं तर या एकूणच जागा वाटपानंतर आपण पाहतो तर अनेक ठिकाणी खरं तर अपक्ष उमेदवार हे देखील अर्ज भरताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी बंडखोरी ही देखील अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळते। अगदी बंडखोरी आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर नाखुश होऊन त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सोडून जाऊन हे बंडखोरी करत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती उबाठा आणि मनसे यांचे इच्छुक कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी करताना आपल्याला दिसत आहेत। सर एक बार हिंदी में बता दीजिए कितनी सीट का डिस्ट्रीब्यूशन हुआ? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई की महायुति की चर्चा ये पूर्ण हो चुकी है। इसके पहले 207 सीटों पर हमारा एकमत हो चुका था। अब पूरे 227 सीटों की चर्चा पूर्ण होकर भारतीय जनता पार्टी 137 सीटें और शिवसेना 90 सीटों के ऊपर जो है वो चुनाव लड़ेगी। हमारे बाकी सर्व जो घटक पक्ष है वो इसी में शामिल किए जाएंगे और आने वाले समय में हम जॉइंट प्रचार करेंगे, जॉइंट कैंपेन करेंगे और महायुति का हिंदुत्व का भगवा झंडा ये मुंबई की महानगर पालिका पर लहराने की दृष्टिकोण से आने वाले समय में हम मुंबईकरों के दरवाजे पर जाएंगे
और मुंबईकरों के आशीर्वाद से आने वाले समय में महायुति का महापौर, मुंबईकरों का अपना महापौर, ये मुंबई की महानगर पालिका में विराजमान होगा। सर महायुतीचे काही जो पूरी 227 सीटें हैं, उन 227 सीटों में ही जो 137 भारतीय जनता पार्टी के कोटा में है और 90 शिवसेना के कोटा में है, इन्हीं में जो हमारे बाकी के सारे घटक पक्ष है, उन घटक पक्षों को समाविष्ट किया जाएगा। महायुतीतले भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेनेचे असतील जे आधीचे नगरसेवक होते ते नाराज असल्याचं पाहायला मिळते, त्यांची काही नाराजी दूर केली? अजिबात कोणाचीही काहीही नाराजी नाही। सर्व लोकांना त्या ठिकाणी सामावून घेतलेलं आहे आणि सर्वांना सामावून घेऊन या प्रकारे सर्व निर्णय करण्यात आलेले आहेत आणि सर्वांना सामावून घेण्याकरताच जो थोडाफार आम्हाला जो काही वेळ लागला, आम्ही फार मायन्यूटली डिटेल्ड याच्यामध्ये या संदर्भामध्ये चर्चा करून एकमत हे केलेलं आहे। 137 जागांवर भारतीय जनता पार्टी लढेल आणि 90 जागांवर शिवसेना लढेल।